नमस्कार मित्रांनो, मी मोर्या सुतार आणि माझ्या गावाकडचं आयुष्य या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो खूप दिवसातून एक व्लॉग व्हिडिओ बनवतोय. आमच्या बरड गावामध्ये खरं तर इतिहासाचा एक अवशेष सापडलेला आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामधील दगडाचे अवशेष सापडलेत आणि लोकांना वाटतंय की ते मंदिरच आहे. लोक तिथं पाया वगैरे पडायला येत असतात, नैवेद्य वगैरे ठेवतात. परंतु लोकांचा तो गैरसमज आहे. इतिहासाबद्दल खरं तर त्यांना काय माहितीच नाही. तर चला मग आपण थेट जाणून घेऊया की नक्की विषय काय आहे. आणि मित्रांनो, हा पॉइंट कुठे आहे माहितीये का? बरडमध्ये बघा, खंडोबा मंदिरापासून सरळ पुढे यायचं मिरडे रोडला आणि तिथं पिराचं आणि काळूबाईचं मंदिर आहे. त्याच्यामधनं रोड जातो बघा इकडं माळ रानावरती, आणि इथं बाबळीची झाडं वगैरे आहेत आणि तिथंच हे तुम्हाला इतिहासाचे अवशेष पाहायला मिळतील. मित्रांनो चला तर मग बघूया. मित्रांनो, हे पांढरं मंदिर दिसते का? हे पिराचं मंदिर आहे बघा, आणि इकडं हे काळूबाईचं मंदिर आहे. आणि ही झाडं वगैरे तुम्ही बघितलं की तुम्हाला लोकेशन लगेच लक्षात येईल. इथनं असं थोडंसं वर यायचं. मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की बाबा नक्की विषय काय आहे, आम्हाला दाखव, का नुसतीच लांबड लावतोय का काय? तर बघा, आता तुम्ही ज्यांना कोणाला इतिहासाबद्दल माहिती आहे ना, त्याने नक्की सांगा हा विषय काय आहे. मला जेवढी माहिती आहे तेवढं मी तर तुम्हाला 100% सांगतो. मित्रांनो हो का? मित्रांनो, शिवा असा विषय, ही जुन्या काळातील हे असं कोरीव कामाची अशी दगडी आहेत. मित्रांनो, नक्की विषय काय आहे माहितीये का? आता इथं पिंड दिसते बघा, उर्वशी आणि रंभा, म्हणजे ह्या अप्सरा असल्यागत दिसते ती इंद्राच्या दरबारातल्या, आणि त्या पिंडीचं पूजन करते ते. आणि त्याच्या थेट खाली आलं तर इथं असं गवत झालंय. मित्रांनो, आणि ह्या गवतात बघा हे असं कोणतरी आहे. म्हणजे विषय काय आहे माहितीये का मित्रांनो ह्याचा? आता मी इंस्टाग्रामला पण ही रील्स टाकली होती की पूर्वीच्या काळात युद्धात जर का एखादा सैनिक चांगला शूरवीर जर मरण पावला तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अशी विरगळ बनवली जाते. मित्रांनो, तसाच हा विरगळीचा एक प्रकार आहे. आणि फक्त एकच दगड नाही मित्रांनो, लोक असं म्हणतात की इथं असं मंदिरा टाईप सिस्टीम होती. आता दुसरीकडे जर बघायला गेलं तसं बारकाईने, तर मित्रांनो हो का, इथं पण असे दगडे आहेत बघा. हो का, दिसतंय का? हो का, इथं असं जी तुम्ही जे खाली बघताय ते असं ही बहुतेक युद्ध करतानाच काहीतरी सिंबल आहे, ढाली वगैरे हातात दिसतात. त्याच्या वर आलं तर वर बघा ही असं दिसतंय, आणि त्याच्यावर पण इथं अशा दोन इंद्राच्या दरबारातील अप्सरा दिसतात आणि त्या शिवलिंगाची पूजा करतात. आणि थेट तिथनं खाली स्वर्गात गेलेला असं म्हणजे अवशेष आहेत. आता तिथनं थेट वाज थोडं पुढं आलं का नाही मित्रांनो, पुढं आलं की हो का, इथं पण असा विषय आहे मित्रांनो की इथं पण विरगळे सिस्टीम सेमच, शिवलिंगाची पूजा केलेली दिसतंय. त्याच्या खाली त्याच्या खाली पण ह्या अशा अप्सरा दिसते ती. त्याच्या खाली इथं दिसतंय का, युद्ध चाललंय असं दिसतंय ह्याच्यात बघा. आणि थेट तिथनं सरळ पुढं आलं दुसरी विरगळ आहे. इथं पण सिस्टीम तशीच आहे मित्रांनो, शिवलिंगाच्या पाया पडताना त्याच्या खाली काही एवढं दिसत नाही. आता ते बरंच म्हणजे असं अवशेष विस्कळीत झाले, त्याच्यामुळे एवढं लक्षात येणार. आणि इथं पण असं युद्ध झाल्यागत दिसतंय. आणि ही एक विरगळ आहे मित्रांनो. आता इथं पण सिस्टीम म्हणजे सगळ्या विरगळीवरती सिम्बॉल सारखाच आहे बरं का भावांनो. तुम्ही बघू शकता की इथं युद्धाचं काहीतरी चाललंय वर असं, आणि ही एक विरगळ आहे मित्रांनो. बघा तुम्ही आता विषय काय आहे ते. जरी कोणाला काय माहिती असेल तर 100% सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या पॉइंट वरती मित्रांनो मी रोज येत असतो आणि बरेचसे दिवस झाले मी निरीक्षण करतोय. कुठला सण वगैरे काय असता की लोक इथे येतात, पाया वगैरे पडतात, नैवेद्य वगैरे ठेवतात, उदबत्ती लावतात, दर्शन घेतात, जातात. मी बऱ्याच माणसांना विचारले की हा नक्की प्रकार काय आहे, तर बरेच लोक म्हणतात की बाबीर देवाचं देवस्थान आहे. आणि मी ही रील्स इंस्टाग्राम वरती टाकली होती माझ्या. त्यावेळी ज्या यंगस्टर लोकांना इतिहासाबद्दल माहिती आहे ना, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं की ती म्हणली बाबा ही मंदिराचा विषय नाही, तर युद्धामध्ये जे सैनिक शूरवीर मरण पावतात ना, मग त्यांची असं गावाबाहेर विरगळ बनवली जाते. आणि मग ती विरगळ बनवली जाते आणि लोकांना वाटते की देवी देवताचाच काहीतरी विषय, म्हणून लोक ती विरगळ मंदिराच्या तिथं आणून ठेवतात. बऱ्याचशा मंदिरापाशी तुम्ही बघितलं असेल बाबांनो
की असा विरगळीचा प्रकार वगैरे असतो. तर ज्यांना कोणाला खरंच माहिती इतिहासाबद्दल त्यांनी 100% सांगण्याचा प्रयत्न करा. आणि भावांना लोकेशन एवढं छान आहे का नाही, गावठी असं लोकेशन आहे की मस्त वाटतं, शांततेचं ठिकाण आहे हे. कोणाचं एक नाही दोन नाही, निवांत असं बसलं की मनामध्ये काहीच विचार येत नाही मित्रांनो. इथं म्हणलं चला आपण ज्या पॉईंटवरती जात असतो त्या पॉईंटचा 100% एखादा तरी व्हिडिओ बनवूया. आणि हे गाव बघा मित्रांनो, फलटण तालुक्यामधील बरड गाव आहे, पुणे पंढरपूर रोडवरती. तर ह्या गावात हा इतिहासाचा खजिना आहे मित्रांनो. आणि सेम अशाच विरगळी गावातील मंदिर आहे, महादेव मंदिर, त्या मंदिरापाशी पण आहेत. तिथला ब्लॉग व्हिडिओ मी दुसरा बनवणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्की सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला. आणि बघा इथलं लोकेशन कसं आहे काय आहे ते, त्याचा एक लॉंग व्हिडिओ मी बनवतो आता. आता तुमच्या नक्की लक्षात येईल भावांनो की हे लोकेशन मी कुठलं दाखवतोय ते. तर ते पिराचं पांढरं मंदिर आहे, शिकडं हे काळूबाईचं असं मंदिर आहे मित्रांनो. आणि त्याच्या असं समोर आलं का नाही वर की ह्या अशी बाबळीची झाड आहेत बघा मित्रांनो. एक नंबर असा पॉइंट वाटतोय. आणि त्याच्या वाईस पुढं आले की ह्या अशी बरड गावाची पाण्याची टाकी आहे. हे सगळं म्हणजे गावाला पाणी पुरवलं जातं, वॉटर सप्लायचं. आणि खरंच खूप छान असं लोकेशन आहे की गावाकडचं गार्डन आहे हे बाबळीची झाडं म्हणजे मित्रांनो. आता तुम्हाला झूम करून दाखवतो लांबनं किती विरगळ कशी दिसते ती. तर असा विषय आहे मित्रांनो तो बघा. असा विषय आहे भावांनो बघा. कसं वाटतंय ते नक्की सांगा. आणि आपल्या मोर्या सुतारच्या गावाकडचं आयुष्य या यूट्यूब चॅनेलला नक्की सपोर्ट करा भावांनो. आजपासूनच कमबॅक करतोय, बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ टाकतोय, नक्की सपोर्ट करा.